तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी। नमस्कार. नमस्कार संवाद सर. मातीतल्या खेळाडूशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, खेळ आणि दुखापत खरं तर हे एक अतूट असंच नातं आहे, कारण खेळणारा दुखापत होतच असतो, पण या दुखापत कधी कधी गंभीर रूप धारण करतं आणि त्या त्या क्षेत्रातनं, त्या त्या क्रीडेतनं, त्या त्या स्पोर्ट्समधनं दुर्दैवाने त्या खेळाडूला बाहेर व्हावं लागतं. मुळात दुखापत ही गरजेची आहेच का, किंवा खेळात दुखापत होतेच का? खेळ आणि दुखापत याचं नातं हे ठरलेलंच आहे का? याच विषयावरती आणि सोबतच जर ही दुखापत होऊ नये किंवा एक फिटनेस खूप महत्वाचा असतो, तर तो फिटनेस कसा राखला जावा किंवा तो कसा राखता येऊ शकतो, या संदर्भातच आज आपल्या आजचं हे चर्चासत्र अर्थात मुलाखत आपण आज इथे आयोजित केलेली आहे. आणि या मुलाखतीसाठी आपल्यासोबत आज आहेत नागपूर येथून माननीय डॉक्टर अनिल भुते सर, जे की शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. अनिल सर, तुमचं आजच्या कार्यक्रमात संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स इंडीच्या वतीने खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सोबतच एक संवाद मातीतल्या खेळाडूंशी हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतनं सुरू झाला. खरं तर ही संकल्पना होती की विस्मरणात चाललेल्या खेळाडूंना पूर्ण समाजासमोर आणणं, त्यांचा संघर्ष कथा, त्यांची यशोगाथा ही समाजासमोर पुन्हा एकदा मांडणे, आधुनिक स्वरूपात मांडणे, हा संवाद मातीतल्या खेळाडूंचा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. आणि ही संकल्पना ज्यांनी आणली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अविरतपणे सुरू आहे गेल्या 2 महिन्यापासून, त्या स्पोर्ट्स इंडीच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅडम ह्या पण आज इथे उपस्थित आहेत. तर मी स्पोर्ट्स इंडीच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो. वेलकम बडवे मॅम. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना मनापासून. नमस्कार. नमस्कार. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मुळात स्पोर्ट्स इंडी, अनेकांना हा प्रश्न पडत असतो की स्पोर्ट्स इंडी नेमकी काय, स्पोर्ट्स इंडीचं फंक्शन्स काय, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय होत असतात. मुळात स्पोर्ट्स म्हटलं म्हणजे एक सर्कलच येतं, ज्याला इकोसिस्टीम, स्पोर्ट्स इकोसिस्टीम असं नाव, या नावाने ती ओळखलं जातं. स्पोर्ट्स रिलेटेड येणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस त्या स्पोर्ट्स इकोसिस्टीम मध्ये येत असतात. तर अशाच स्पोर्ट्स इकोसिस्टीमला डेव्हलप करण्याचं काम स्पोर्ट्स इंडी करते, ज्याच्या अनुषंगाने खेळाडूंना ज्या ज्या गोष्टीची गरज असेल, सहकार्य असेल, त्यावेळेस ते मटेरियल किंवा ती सर्व्हिस त्यांना मिळावी, हा स्पोर्ट्स इंडी मागचा, स्पोर्ट्स इंडीचा महत्वाचा हेतू. खरं तर मागचं 1.5 वर्ष जो कोरोना काळ आला, या कोरोना काळात सगळ्यात जास्त प्रभावित झालेलं क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र. या क्रीडा क्षेत्रात असंख्य असं खेळाडूंच्या मनावरती नैराश्य झालं होतं. त्यातनं बाहेर कसं पडायचं, त्यांना बाहेर कसं काढता येईल, या विचारात असताना स्पोर्ट्स इंडीने ह्या गोष्टींसाठी पुढाकार घेतला आणि गेल्या 1.5 वर्षात विविध वेबिनार्सच्या माध्यमातून, विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून, विविध मुलाखतींच्या माध्यमातून त्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी स्पोर्ट्स इंडीने महत्वाची भूमिका निवडली. अर्थातच त्याचं श्रेय बडवे मॅम यांना जातच, कारण त्यांच्याच संकल्पनेतनं हे सर्व सुरू झालेलं होतं. तर ही झाली एक छोटीशी पार्श्वभूमी स्पोर्ट्स इंडीची. या व्यतिरिक्त स्पोर्ट्स इंडी आजही क्रीडा क्षेत्रामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग, लाईव्ह मॅचेस, इव्हेंट प्रमोशन हे सध्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करत असतं. हेतू एकच
की आत्ताच्या जनरेशन मध्ये हा जो काही पारंपरिक खेळ आहेत किंवा मैदानी खेळ आहेत ते आत्ताच्या जनरेशनवर जास्तीत जास्त बिंबवण्याचा प्रयत्न स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून करतोय. तर आपण लवकरच सुरुवात करूयात आजच्या आपल्या मुलाखतीला. अर्थातच आजचे पाहुणे जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अनिल भुते सर आहेत. पण तत्पूर्वी मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी अनिल सर, स्पोर्ट्स इंडियाने एक छोटीशी ध्वनिचित्रफित तुमच्या कारकिर्दीवरती तयार केलेली आहे. तर सर्वात आधी आपण ती एव्ही पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. टेक्निकल टीम एव्ही प्लीज. मातीतल्या खेळांची दुनिया अनेक आव्हानांची. तिथं शारीरिक आणि मानसिक शक्तीचा कस पणाला लावावाच लागतो. कुस्ती असो वा कबड्डी, तिथं इजा पोचण्याचा धोका इतर खेळांच्या मानानं जरा जास्तच. परंतु हार मानेल तो खेळाडू कसला, अशाच एका कसलेल्या कबड्डी खेळाडूची ही कहाणी. शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर अनिल केशव भुते. नागपूर ही त्यांची जन्मनी कर्मभूमी. MSc PhD केलेले प्राध्यापक डॉक्टर अनिल भुते हे वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख होते. कबड्डी खेळताना त्यांची चढाई आणि उजव्या मध्यरक्षकाची भूमिका नेहमी उठावदार राहिली. अखिल भारतीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांना अनेकदा सुवर्ण पदके मिळाली. विदर्भ संघातर्फे सलग 11 वर्षे आणि टाटानगरच्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ते ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस तर्फे खेळले. पूर्व आशियाई देशांच्या दौऱ्यातही त्यांची कामगिरी चमकदार राहिली. ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस टूर्नामेंटमध्ये सचिवालय जिमखाना संघातर्फे ते खेळले. दरम्यान एका सामन्यात खेळताना मानेला झालेल्या जबरी दुखापतीमुळे डॉक्टर भुते यांना कबड्डीचा खेळ कायमचा सोडावा लागला. मात्र कबड्डीशी असलेलं त्यांचं नातं अजूनही कायम आहे. सरांच्या कारकिर्दीला स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात डॉक्टर अनिल भुते सर आणि स्पोर्ट्स इंडीच्या संस्थापक सौ सुप्रिया बडवे मॅडम यांचं स्वागत. थँक्यू टेक्निकल टीम. धन्यवाद. अनिल सर, तुमचं पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर्वात आधी माझा प्रश्न एकच राहणार आहे सर, जी एव्ही तुमच्या कारकिर्दीवरती स्पोर्ट्स इंडियाने तयार केली होती, कशी वाटते? हा, फारच सुंदर, आवडली मला. थँक्यू सर. सर, खरं तर तुम्ही फक्त कबड्डी खेळलात नाही तर तुम्ही कबड्डी जगलात. ऑफकोर्स. हा, तर आणि याचंच फळ म्हणजे तुम्हाला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या शिवछत्रपती पुरस्कार म्हणजे तुमचा कबड्डीतील तपश्चर्येचं फळ. राईट. काय वाटतं सर, कबड्डी ही हा जेव्हा विषय येतो किंवा कबड्डी बद्दल तुम्हाला काय वाटतं, काय म्हणाल? कबड्डी विषयी मला म्हणजे अगदी लहानपणापासून आवड आहे. मी शाळेपासनं, कॉलेजेसपासनं आणि त्याच्यानंतरही खेळत राहिलो कबड्डी. माझ्या शाळेच्या जीवनात किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये मी जवळजवळ सगळे गेम खेळलो एक्सेप्ट क्रिकेट. क्रिकेट सोडून मी सगळे गेम पार्टिसिपेट केले आणि कॉलेजच्या टीममध्ये होतो. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी 1976 ला कलर होल्डर होतो आणि त्यानंतर मग विदर्भातर्फे मी बरेच सामने खेळलो. तर हा खेळ माझ्या म्हणजे नसामध्ये आहे असं तुम्ही समजा. म्हणजे आम्ही जेव्हा रात्री झोपत असतो तर रात्री देखील हातापायांच्या शरीराच्या आमच्या हालचाली व्हायच्या कबड्डी स्वप्नात आली की. इतकं ते रसारसात नसानसात गेलेलं आहे कबड्डी हा खेळ. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा फार जवळचा संबंध आहे मला. नक्कीच सर. खरं तर ही कबड्डी नसानसात भिनल्याशिवाय अशा ऍक्टिव्हिटीज होणं शक्यही नसतं. ह्या फक्त नसानसात नाही तर तुमच्या मनात, तुमच्या हृदयामध्ये सुद्धा कबड्डी असणं गरजेचं असतं. त्याशिवाय ह्या गोष्टी घडत नसतात. सर, तुम्ही जो कबड्डीचा काळ, तुम्ही ज्या काळात कबड्डी खेळलात त्या कबड्डीची काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल?
त्यावेळेस वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला ज्या टुर्नामेंट्स आम्ही खेळत होतो पहिले तर लहानपणी वजनाच्या याच्याप्रमाणे काहीतरी होतं 50 केजीच्या आत 60 केजीच्या आत तिथे देखील आम्ही कसंही उपाशी राहून कसं तरी त्या वेट मध्ये येत होतो आणि खेळत होतो. त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय याच्यावर आपल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळायला लागलो. तर मी आधी रामनगर वर्धा इथून खेळायला लागलो. त्यानंतर माझं कॉलेजचं संपल्यानंतर मी नागपूरला आलो. नागपूरला असताना मी मराठा लान्सर्स ह्या क्लब तर्फे खेळत गेलो आणि ह्या कबड्डी खेळायच्या वेळेस आम्हाला जवळजवळ 6-7 महिने कंटिन्युअस आम्ही खेळत असो आणि आमच्या विदर्भात तरी प्रत्येक शहरामध्ये या अखिल भारतीय स्तरावर टुर्नामेंट्स व्हायचे. अमरावतीला 2 टुर्नामेंट व्हायचे, दिग्रसला व्हायचे, खामगावला व्हायचे, चंद्रपूर, हिंगणघाट, नागपूरला तर व्हायचे. तर ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही ऑल इंडिया स्तरावरच्या कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेत होतो आणि आम्ही तिथे गेल्यानंतर हे 4 दिवस आम्हाला असं म्हणजे एक फेस्टिवल प्रमाणे वाटत होतं. आमचे सगळे मित्रमंडळी पुणे, मुंबई, सांगली, सातारा इथून सगळ्या प्रायव्हेट टीम्स यायच्या. त्यांच्याशी आमची जी बरीच ओळख होती, लहानपणापासून आमची ती ओळख झालेली, त्याच्यामुळे फार बरं वाटायचं. आणि तिथे म्हणजे खेळणं आणि मग इतर फावल्या वेळात मित्रांना भेटणे, आपल्या खोलीमध्ये संगीत येऊ त्यो गाणे वगैरे म्हणायचे आणि खूप मजा करायचो आम्ही. सर तुम्हाला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता सर, त्याबद्दलच्या आठवणींबद्दल काय सांगा? शिवछत्री पुरस्कार मला मिळायला फार उशीर झाला कारण मी विदर्भाकडून खेळत होतो. सर तुमचा आवाज नाही येते, तुम्ही म्यूट केलंय. टीम खेळायची पण विदर्भात तशी तेवढी निपुणता नसल्यामुळे आम्ही कधीतरी क्वार्टर फायनल मध्ये वगैरे हारून जायचो. त्यामुळे ते आम्हाला त्याचे पॉइंट्स वगैरे मिळणं कठीण झालं होतं. पण मी सतत 13 वर्ष नॅशनल खेळलो. विदर्भाकडनं कर्णधार म्हणून टाटानगरमध्ये आम्ही सेकंड प्लेस सेमीफायनल हारलो इंडियन रेल्वेला आणि त्यानंतर विदर्भातून खेळल्यानंतर मी 2 वर्ष ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस टुर्नामेंट कडनं खेळलो. ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस टुर्नामेंट मध्ये ऑल इंडियाची सिव्हिल सर्व्हिसेसची टीम तिथे होते. म्हणजे इंटर स्टेट टुर्नामेंट होऊन तिथे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची टीम, जसं इंडियन P&T, इंडियन बँक, इंडियन रेल्वे, तशी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची टीम सिलेक्ट व्हायची. तर त्या ह्याच्यात मी उतरत्या काळात 2 वर्ष खेळलो आणि शेवटल्या वर्षात अमरावतीला टुर्नामेंट मध्ये मी कॅप्टन झालो. आणि ह्या सगळ्या माझ्या कारकिर्दीत आणि सलग 11-12 वर्ष मी नॅशनल खेळल्यामुळे आणि माझं क्वालिफिकेशन देखील मी त्याच हिरिरीने मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्व्हिस करत होतो. तर मला गव्हर्नमेंटनी, शासनाने हे छत्रपती अवॉर्ड बहाल केला शेवटी. तेव्हाच मला फार आनंद झाला. त्याबद्दल मी शासनाचे धन्यवाद देतो आणि माझ्या मंडळातील सगळ्या लोकांना मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला हे पुरेशी असं पोषक वातावरण निर्माण केलं आणि मी 11-12 वर्ष खेळत राहिलो. मी अजूनही खेळत राहिलो असतो नॅशनल टुर्नामेंट, पण मला एका लोकल टुर्नामेंट मध्ये जबरदस्त मार लागल्यामुळे माझं ऑपरेशन झालं सर्वायकल व्हर्टिब्रेचे आणि ते बॉम्बे हॉस्पिटलला तिथे मुंबईला असतानाच झालं. आणि तिथे आमचे डॉक्टर काय म्हणतात SN भगवती यांनी माझं ते ऑपरेशन केलं आणि मला जवळजवळ 5-6 महिने रिकव्हरीला लागलं आणि त्यानंतर मी हा गेम सोडला. सर माफ करा, तुम्हाला मी तेच थांबवतोय कारण मला याच्याच रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. तुम्ही आता जसं मेन्शन केली की तुम्हाला दुखापत झाली होती मानेला, एक गंभीर इजा तुम्हाला झाली. खरं तर खेळ आणि खेळाडू याच्यामध्ये जो काही मध्ये जर कोणी येऊ शकत असेल तर ती दुखापत येते आणि हा धोका प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येतच असतो. बऱ्याचदा जर ही जी इजा होते किंवा ही जी दुखापत होते ही जर गंभीर असली
तर त्या खेळाडूचं त्याचं जे काही पुढचं करिअर असतं ते पूर्णपणे तिथे स्टॉप झालेलं असतं. बरोबर. जसं तुमच्या बाबतीतही झालं होतं. माझ्या तर बाबतीत झालं, पण मी अगदी पीक याच्यात खेळताना मला मार लागले बरेच. नखशिखांत आम्हाला मार लागलेला आहे. 2 वेळा हम्म. मी बेशुद्ध पडलो आहे. आता मी दवाखान्यातच डोळे उघडले. त्यानंतर फ्रॅक्चर झालेलं आहे. मिनिस्कस इंजुरी झालेली आहे टोंगळ्याची आणि खरचटणं तर हे शरीरभर पूर्ण हातापासून, ढोपरापासून, मांडीपासून सगळ्या ठिकाणी खरचटलेलं आहे. पण हे सगळे मायनर इंजुरीज होत्या, पण त्यातून आम्ही सावरलो. पण ही जी इंजुरी झाली होती ती अगदी उतरत्या वयात ऍट द एज ऑफ 38-39 मला तो मार लागला आणि त्याच्यामुळे ती फार गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यामुळे मला ती सोडावं लागलं आणि तिथे माझं ते करिअर एंड झालं. पण तसं करिअर माझं पूर्णपणे खेळात संपूर्ण झालेलं होतं असं मला वाटायला लागलं होतं. पण मी अजून 2-3 वर्ष खेळू शकलो असतो असं मला वाटायला लागलं तिथे जर इजा झाली नसती तर. पण मग सर एक खरं तर याला सुदैवच म्हणता येईल की हो. अगदीच कुठेतरी म्हणजे एक कबड्डीच्या शेवटी शेवटी तुम्हाला ती इजा झाली. पण हो. काही वेळेस बहुतेकदा असं पाहिलं होतं की कुठेतरी एखाद्या खेळाडूचं करिअर नुकतंच सुरू झालेलं असतं. वर्ष, 1.5 वर्षाचा काळ लोटलेला असतो आणि त्याला हा. अशी दुखापत होते आणि त्या होते. 1 ते 1.5 वर्षाचं त्याचं त्या क्षेत्रातलं त्या खेळातलं त्याचं आयुष्यमान असं असतं. पण हे जे काही दुखापतीचे संभाव्य धोके आहेत, खरं तर एक मोठं उदाहरण तुमच्या सोबतच देता येईल की सचिन तेंडुलकरला काही वर्ष आधी टेनिस एल्बो हो. झाला होता आणि त्याचं सुद्धा तसं करिअर तिथे स्टॉप होण्याच्या मार्गावर होतं. पण तुमच्यासारखी किंवा तुम्हा लोकांना एक वरदानच होतं, कारण हे खेळाडू तुम्ही काही असं सहज बनलेले नसतात. तर प्रचंड मेहनत त्याच्या मागची असते आणि त्याने सुद्धा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं आणि खूप काळ तो असा खेळला होता. तर अगदी तरुण खेळाडू त्यांना या दुखापती होऊ नयेत किंवा या दुखापतीचे जे काही धोके असतात ते कसे टाळता येऊ शकतात किंवा त्यासाठी ते कुठली ते काळजी घेतली गेली पाहिजे? टाळणं म्हणजे असं आहे की मग तुम्हाला सांभाळून खेळावं लागेल. हम्म. का मी एकदम ऑफेन्सिव्ह खेळायचं नाही, पूर्ण 100% आपली स्ट्रेंथ देऊन खेळायचं नाही, असं कधी होत नाही. एकदा तुम्ही मैदानात उतरला तर आमच्यासारखे खेळाडू, निदान माझ्यासारखे खेळाडू ते मागे पुढे बघत नाही, दुखापत होईल नाही होईल आम्ही कधीच बघत नाही आणि पूर्ण 100% आपली स्ट्रेंथ त्याच्यात देऊन आम्ही अगदी त्याच्यात झोकून देतो आपल्याला. मग आता त्याच्यात जर काही अनफॉर्च्युनेटली मार लागला तर ते सहन करणं आवश्यक आहे आणि तसं सहन केलेलं आहे मी. म्हणजे दात खिळखिळे झाले, माझ्या डोळ्याला नख लागलं, माझे टोंगळ्याचं मिनिस्कस इंजुरी झाली, तरी मी ते व्यवस्थित करून खेळलो नंतर. पण ही जी दुखापत शेवटी झाली ती म्हणजे पॅरालिसिस होता होता वाचलो मी. त्याच्यामुळे मग मग ते खेळणं बंद केलं. बंद केलं कुठेतरी सर. मग खरं तर अजून 5 वर्ष तुम्ही सावधगिरीने खेळणं आवश्यक आहे त्याकरता. मारलं लागलं तर एकदम थांबून जायचं तिथेच. थांबून जायचं. अति तसं आक्रमकपणा तसं घेऊन चालता येणार हा, नाही त्यात. आधी आक्रमकपणा घेऊन चालत नाही आणि आम्ही माझ्या तरुणाच्या त्या ह्याच्यामध्ये मी चांगला ऑफेन्सिव्ह खेळलो, पण मला मार लागला पण मी तिथून सावरलो. पण तुम्हाला फिट राहणं फार आवश्यक आहे हा खेळ खेळायचा असेल तर. सराव फार अत्यंत आवश्यक आहे आणि व्यायाम देखील फार आवश्यक आहे. व्यायाम आणि सराव या 2 सराव गोष्टींवरती लक्ष केंद्रित एकदम करणं नियमित असतं. व्यायाम, नियमित सराव आणि त्याच्याबद्दल सोबतचं डाएट, न्यूट्रिशन हे व्यवस्थित पाहिजे. सर डाएट बद्दल आमच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना काय सांगाल? डाएट बद्दल असंच की एक बॅलन्स डाएट तुम्ही खाल्ला पाहिजे. आता प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट असं हे आपण मिळून बॅलन्स डाएट घेतो. तर त्याच्यात स्निग्ध पदार्थ वगैरे जास्त खाऊ नये. ज्याच्यामुळे आपलं काय कोलेस्ट्रॉल वगैरे वाढेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि नियमित व्यायाम जर करत राहिलो, धावणे वगैरे हे नियमित चालू ठेवलं तर ह्या गोष्टी काही आपली ब्लड बायोकेमिस्ट्री चेंज होत नाही आणि नंतर तो काही त्रास होत नाही. मला आतापर्यंत मी खेळत आलेलो आहे, व्यायाम करत आलेलो आहो. मला अजूनपर्यंत ना डायबिटीस आहे, ना हायपरटेन्शन आहे, कुठलाही त्रास नाही. फक्त मला तो मार लागला, त्याच्यामुळे थोडंसं मी खालावलं गेलो. सर कबड्डीमध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरत असते ती पकड. पकड. ह्या पकड अधिक घट्ट व्हावी यासाठी
कुठल्या गोष्टीवरती लक्ष जास्त केंद्रित केलं गेलं पाहिजे तुम्हाला वाटतं? हे तर तुमच्या नजरेवर असतं अवलंबून. तुम्ही जो एंट्री टाकतो माणूस, जो कबड्डी प्लेअर तुमच्या पार्टीमध्ये, तर त्याची नजर कुठे आहे, तो कुठे बघतो आहे, हे कॉन्सन्ट्रेशन फार जबरदस्त पाहिजे. त्याची नजर थोडीशी जरी इकडे तिकडे गेली आणि त्या ह्याच्यात तुम्ही त्याला पकडलं, तर तुमची पकड अगदी नक्कीच बरोबर होते, हमखास होते. अगदी बरोबर. म्हणजेच पकडी इतकी तुमची नजर सुद्धा तेवढीच तीक्ष्ण नजर राहणं फार जबरदस्त गरजेची आहे. पाहिजे आणि तेवढंच चपळ. त्याच्या एका अँगलच्या याच्यामध्ये तुमची ती फुरताई गेली पाहिजे आणि तुमची ऍक्शन व्हायला पाहिजे. ऍक्शन व्हायला त्याच्यात पाहिजे. थोडे जरी थोडस हे झाली कमतरता 1, 2, 4, 5 सेकंदचं, तर तुम्ही ती पकड तुमची निसटून जाईल. सर, कबड्डीकडे करिअर म्हणून पाहता येऊ शकतं का? आणि ते कशा कबड्डीकडे प्रकारे? करिअर म्हणून पुढे आमच्या वेळेस तर नाही पाहता येत होतं, पण आता चांगल्या खेळाडूंचं करिअर म्हणून पाहता येऊ शकतं. आता IPL वगैरे आलेलं आहे आणि यांना लाखो रुपये मिळतात. जर एखादा चांगला कबड्डी प्लेअर असेल आणि शारीरिक दृष्ट्या आणि व्यवस्थित अगदी त्याचं न्यूट्रिशन वगैरे व्यवस्थित असेल, तो 8-10 वर्ष, त्याला 10-15 वर्ष तर काहीच होत नाही. तो खेळू शकतो चांगल्या रीतीने आणि तो करिअर म्हणून त्यात पैसे कमवू शकतो तो. पण क्रिकेट सारखं नाही तसं करिअर होऊ शकत. तसं करिअर नाही होऊ शकत. हम्म. अर्थातच क्रिकेटसाठी एक वेगळंच ग्लॅमर आहे. पण सर, वेगळंच glamour. जेव्हा आपण क्रिकेटचा विचार करतो, ऍक्च्युली हे क्रिकेट काही एका झटक्यात बदललेलं नाही. नाही. त्याची लोकप्रियता, सवंग लोकप्रियता ही खूप आधीपासून आहे. आणि तशीच एक प्रो कबड्डीचा प्लॅटफॉर्म मिळाल्यापासून कबड्डीलाही तसं ग्लॅमरस आता IPL यायला वगैरे लागलेलं. चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे ग्लॅमरस झालाय. अगदी बरोबर. पण तुमच्या काळाची कबड्डी आणि आत्ताची जर कबड्डीचा आपण विचार केला, तुलनात्मक काय फरक तुम्हाला जाणवतो याच्यावर? तुलनात्मक थोडा कबड्डीचा खेळ देखील हा वेगळा झालेला आहे. आधी ती बोनस लाईन नव्हती आमच्या वेळेस, त्याच्यामुळे आम्ही डीप आतमध्ये एंट्री टाकून गडी आउट करत होतो. आणि आता काय झालं, बोनस लाईन झाली आहे. बोनस लाईन झाल्यामुळे थोडा चपळ कोणी खेळाडू असेल तर तो बोनस लाईन करून घेतो आणि त्याला पॉइंट मिळतं. बोनस लाईन झाली की तुम्ही मागे येता. मागे ते तसं आधी नव्हतं. तुम्हाला त्या प्रतिस्पर्धीला हात लावणं आवश्यक होतं, तरच तुम्हाला पॉइंट मिळायचे. पण आता या खेळाडूमध्ये थोडीशी शिथिलता आली होती की बरेच लोक डिफेन्सिव्ह खेळायचे, अगदी आतमध्ये आल्याशिवाय पकडायचेच नाही. त्यामुळे काय झालं होतं की लोक फार डिफेन्सिव्ह खेळायला लागले आणि त्याच्यात अशी काय म्हणतात, पकडा पकडी, पडणे उठणे वगैरे हे फार कमी झालं होतं. आणि मग तो अगदी रटाळ गेम व्हायला लागला होता. प्रेक्षक आपली भरगच्च गॅलरीमध्ये बघून राहिले आणि इंटरव्हल झाला तरी एकही पॉइंट नाही, याचा नाही त्याचा नाही. तर ते फार गेम मध्ये हे रटाळपणा येऊन गेला होता. तर त्याच्यामुळेच हा थोडंसं मॉडिफिकेशन आता नवीन केलेलं आहे आणि त्यांनी ती बोनस लाईन टाकली आहे. त्या बोनस लाईनमुळे खेळ थोडासा हे झालाय, स्पीडअप झालेला आहे. स्पीडअप त्याच्यात झालेलं आहे. थोडीशी चपळता निर्माण झालेली आहे आणि बोनस लाईन करताना माणूस पकडतो, म्हणजे डिफेन्सिव्ह लोक पकडणार, हा सुटणार, तर त्याच्यात थोडीशी आता ही निर्माण झालेली आहे. काय म्हणतात त्याला आपल्याला, Curiosity, एक क्युरिओसिटी, एक्साइटमेंट ही तयार झाली आहे. पण या ह्याच्यामध्ये थकून जातो माणूस, थकतो. फार थकतो. पण आता त्यांनी काय केलं आहे की प्रत्येक प्लेअरला देखील आता त्यांनी एंट्री वगैरे अशी काहीतरी कंपल्सरी केलेली आहे. एक वेळा तुम्ही एंट्री केल्यानंतर परत एंट्री करू शकत नाही, असं काहीतरी नवीन नियम आलेले आहेत. त्याच्यामुळे हा गेम थोडासा आता बराच सुधारला गेला असं म्हणता येईल पूर्वीपेक्षा. सर, तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला होता की क्रिकेट सोडून बाकीचे खेळ सुद्धा तुम्ही खेळलेले आहात. हो, सर, बाकीच्या खेळांबद्दल थोडस मी बास्केटबॉल खेळलो कॉलेज तर्फे, मी फुटबॉल खेळलो, हॉकी खेळलो, खो खो खेळलो, ह्या सगळे गेम्स मी खेळलो. पण सर, त्याच्यात तुम्ही तेवढी हे नव्हते, एवढं स्किल मी हे केलं नाही. आपल्या तात्पुरती कॉलेजमध्ये होतो तर सगळ्या टीम मध्ये खेळलो कॉलेज कडून. डॉक्टर अनिल भुते जर कबड्डीपटू नसते तर कुठले खेळाडू असते?
कबड्डीपटू नसते तर कुठले खेळाडू असते हे सांगणं आता मला कठीण झालेलं आहे. एक परंतु तुमचा कबड्डी व्यतिरिक्त तुमचा आवडता खेळ कुठला? माझा आवडता दुसरा गेम म्हणजे बास्केटबॉल. बास्केटबॉल मी बास्केटबॉल. खेळत होतो. हम्म. हा, बास्केटबॉल खेळत होतो आणि काही प्रमाणात मी खो खो देखील आवडायला लागलो होतो. खो खोही खेळत होतो. पण खो खो मध्ये स्टॅमिना फार पाहिजे आणि त्याच्यामुळे तो खो खो माझा कबड्डीमध्ये जास्त लक्ष घालण्यात आलं आणि मला तसं एक हे मिळालं, काय म्हणतात त्याला, प्लॅटफॉर्म मिळाला. मराठा लान्सर ही नागपूरची फार मोठी कबड्डी संघ आहे. भाऊसाहेब सुर्वे वगैरे हे त्यांचे प्रेसिडेंट होते आणि त्या मंडळाचा मी शेवटी मी पण प्रेसिडेंट झालो भाऊसाहेब सुर्वे गेल्यानंतर. भाऊसाहेब सुर्वे तुम्ही ओळखत जाल. ही वॉज कॅबिनेट मिनिस्ट्री इन तिरपुडेज मिनिस्ट्री आणि त्यावेळेस मी पण त्यांच्यासोबत होतो. तर अजूनही मराठा लान्सर आम्ही टुर्नामेंट्स भरवतो. नॅशनल टुर्नामेंट देखील आम्ही घेत असतो. पण आता सध्या टुर्नामेंट्सला खर्च भरपूर येतो. त्यामुळे विदर्भात किंवा इतरत्र जे ऑल इंडिया टुर्नामेंट्स व्हायचे कंटिन्युअस, ते आता बंद झालेले आहे आणि आता नॅशनल टुर्नामेंटच हे होत आहे आणि त्या नॅशनल टुर्नामेंटमध्ये अगदी सिलेक्टेड टीम जाते आणि काही ठराविक खेळाडूच खेळू शकतात. सर, कबड्डी खेळतानाची एखादी अपूर्ण राहिलेली गोष्ट ज्याची तुम्हाला खंत आजही वाटते? खंत हो. अपूर्ण मला असं खंत असं वाटतंय की मला जर हा मार लागला नसता हम्म. तर मी आणखी चांगल्या रीतीने 2-3 वर्ष खेळलो असतो आणि अर्जुन अवॉर्ड करता मी प्रयत्न केला असता. त्याची मला खंत आहे की मला अर्जुन अवॉर्ड मिळालं. पण सर, तुमची खरं तर एक खंत जरी असली, पण तुमची कामगिरी सर कुठल्या एखाद्या पुरस्कारामध्ये तोलता येणारी नाही, अशीच इतकी मोठी कामगिरी तुमची राहिलेली आहे खरं तर. कारण तुम्ही ज्या काळात कबड्डी खेळायला सुरुवात केली, की ज्या काळामध्ये शहरी भागांमध्ये किंवा एक कुठेतरी कबड्डी विषयी एवढी माहिती नव्हती किंवा लोकप्रियता नव्हती. आणि सर असं वाटतंय, म्हणजे ही नक्कीच एक खात्री आहे सर, की असे हजारो डॉक्टर अनिल भुते महाराष्ट्रात तयार झाले, ज्यांच्यामुळे कबड्डी ही लोकप्रिय झाली आणि असे लाखो हजारो भारतीय सुद्धा तयार झाले. भारतात असे खेळाडू तयार झाले की ज्यांच्यामुळे कबड्डीने ही 7 समुद्रात पार गेली. सर, खरं तर एक खंत कबड्डी प्रेमी म्हणून मला ही नेहमीच लागून असते की कबड्डी अजूनही ऑलिम्पिक मध्ये नाही गेली. खरं तर आता इंटरनॅशनल खेळायला लागले आहे. हळूहळू प्रयत्न केला ऑफिस बेअरर लोकांनी, अमेच्युअर कबड्डी फेडरेशन किंवा ऑलिम्पिक फेडरेशन जे आहे त्यांनी प्रयत्न केला तर ऑलिम्पिक मध्ये खेळ जाईल. बरेचसे कंट्री आता हा खेळ खेळायला लागले आहेत. त्याच्यामुळे नियर फ्युचर ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकतो हा खेळ. नक्की. पण सर, मग अशा वेळेस कोच आणि खेळाडू जर समजा पुढच्या ऑलिम्पिक मध्ये जर सुदैवाने कबड्डीला जर ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळालं, खरं तर त्याची सुरुवात ही आतापासूनच होणं गरजेची असेल. तर अशा वेळी एक ऑलिम्पिक सारख्या जागतिक प्लॅटफॉर्म वरती भारताचं नाव कबड्डी क्षेत्रामध्ये उंचवण्यासाठी किंवा तशी कामगिरी, साजेशी कामगिरी होण्यासाठी खेळाडू आणि कोच यांनी कुठल्या गोष्टींवरती विशेष भर दिला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता हा खेळाडू आणि कोच याचं तर काय, ते सराव वगैरे चालूच असतो. कोच खेळाडूंना सांगतो की कसं खेळायचं, काय खेळायचं आणि खेळाडू यांनी सतत आपली प्रॅक्टिस ठेवली पाहिजे आणि स्किल अडॉप्ट करायला पाहिजे आणि शरीर आपलं व्यवस्थित हेल्दी, हार्मोनी वगैरे अशा रीतीत खेळायला पाहिजे त्यांनी. पण सर, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि वर्ल्ड कप या 3 जरी स्पर्धा वेगवेगळ्या असतात, ह्या जरी कबड्डीचा जर आपण विचार केला तर ह्या तिघही लेवलला खेळाडूंवरती एक वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतो. तर ह्या दबाव कसा झुगारता येऊ शकतो अशा वेळी? नाही, दबाव आणायचं काही कारणच नाही आहे. दबाव खेळाडूने स्वतःवर घेणं काहीच हेच नाही. जर खेळाडू हा व्यवस्थित सराव करत असेल
आणि अगदी तो हेल्दी आणि स्ट्रॉंग असेल तर त्याला दबाव घेण्याची गरजच नाही. त्याने सगळं खेळ व्यवस्थित खेळायला पाहिजे आणि मी माझा 100% या खेळाला देईल असंच त्यांनी मनात ठेवलं पाहिजे. आणि दबाव घ्यायची गरजच नाही. दबाव कशाला घेणार खेळाडू, असं मला वाटतं. एकंदरीत एक आत्मविश्वास हे खूप मोठं असणं आत्मविश्वास. यू शुड तुमच्याकडे हॅव असणं फेथ गरजेचं ऑन युअर असेल. सेल्फ. आणि फेथ असेल तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. आशावादी आत्मविश्वास असायला पाहिजे, अगदी आत्मविश्वास बरोबर. असायला पाहिजे. आणि तुम्ही जर अगदी हेल्दी, व्हायटल, स्ट्रॉंग आणि हार्मोनीमध्ये आहात तर तुम्ही नक्कीच हेल्दी राहा. नक्कीच आलं सर. का लक्षात? अगदी तर बरोबर. तुम्हाला तुमच्या मनाला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला यू हॅव टू क्रिएट सम ओन अफर्मेशन्स. रिपीटेडली तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगायला पाहिजे की मी संपूर्ण आहे, मी परफेक्ट आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी पॉवरफुल आहे, मी लव्हिंग आहे, हार्मोनियस आहे, मी हॅपी आहे. हे जर असेल आणि तुम्ही सराव करत आहात तर यू आर गोइंग टू बी हेल्दी नक्कीच सर. and you will not suffer from any big injuries. जसं आम्ही बरेच इंजुरी सहन केल्या, जिथे तिथे खरचटणं, हे ते, मिनिस्कस इंजुरी, थोडंसं काय म्हणतात करंगळ्या आमच्या हे झालेत, फ्रॅक्चर झालेत. पण आम्हाला त्याच्यातून आम्ही सावरून परत खेळायला लागलो. कुठेतरी मानसिकता किंवा मानसिक प्राबल्य सुद्धा याच्यामध्ये तेवढं स्ट्रॉंग मानसिक असतं. प्राबल्य पाहिजे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही सतत रिपीटेडली ओव्हर अँड ओव्हर मेनी टाइम्स असं सांगायला पाहिजे की मी परफेक्ट आहे, मी हेल्दी आहे, मी हे करू शकतो, मी हे करू शकत नाही असं कधीच म्हणायला नको. मी करू शकत नाही, माझ्यासोबत बरोबर होत नाही, आणि दिस इज ऑल होपलेस, हे असे जे आपले निगेटिव्ह थॉट्स आहे हे मनात बिलकुल ठेवायला नको. आणि सराव व्यवस्थित करा आणि न्यूट्रिशन व्यवस्थित घ्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची एक कन्सेप्ट आहे. अच्छा. त्यामध्ये एक असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या गोष्टी सतत चिंतित असतात किंवा तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करत असतात, राईट. तर ती गोष्ट मिळवण्यासाठी पूर्ण ब्रह्मांडातली शक्ती अ, तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. खरं तर करेक्ट. त्या गोष्टीचा एक्झॅक्टली तेच मला म्हणायचं त्या गोष्टीचा इथे तो नियम इथे सुद्धा लागू पडतो. यू हॅव टू सजेस्ट टू युअर सबकॉन्शियस माइंड की बा मी हे करू शकतो, माझ्याने हे शक्य आहे, बिलकुल करणार, बिलकुल आशावादी राहायचं. तर ते नक्कीच तुम्हाला ते ऑटोमॅटिक तुम्हाला ते ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं ते पूर्ण होण्यासाठी. दॅट इज डेफिनेट. इव्हन चांगले चांगले आजार देखील सर याच तुमचा तुमचा चेहरा दिसत नाही. हॅलो. हॅलो. हा. सर मग खरं तर ह्या आत्मविश्वासाच्या जोरावरती येस. फक्त कबड्डीच नव्हे तर भारत हा सगळ्यात खेळांच्या बाबतीमध्ये सर्वात अग्रेसर राहू पुढे शकतो. असू शकतो, अग्रेसर अग्रेसर राहू राहू शकतो. शकतो. करेक्ट. बरोबर सर, अगदी बरोबर. आणि याचीच प्रचिती म्हणजे या वर्षी सुद्धा जर आपण मागच्या काही वर्षातला मागच्या ऑलिम्पिकचा जर विचार केला तर हो, भारताने सर्वाधिक पदकं ह्या वर्षी मिळवलेली आहेत. यावर्षी मिळवले आहेत. हायेस्ट त्यांचा नंबर राहिलेला आहे हा. 7चा. तर आणि कुठेतरी त्याच्याकरता हा हा सर. बोला. हा सर मी ऐकतोय. कुठेतरी काय हा, तर कुठेतरी हा आत्मविश्वास आता भारतीय खेळाडूंमध्ये सुद्धा रुजायला लागलेला आहे. रुजायला लागला. करेक्ट. कारण करेक्ट. आपणही कुठे कमी नाही आहोत हे पुन्हा एकदा आपण दाखवून दिलेलं आहे. दाखवून दिलेला आहे. कदाचित नंबर काही कमी असतील पण ही कमी कुठेतरी असतील. सुरुवात म्हणता येईल. हा, सुरुवात झालेली आहे भारताच्या लोकसंख्येच्या हिशोबाने. बरोबर. आणि फारच सर खरं तर ही सुरुवात व्हायला अनिल भुते सारखे खूप अशी लोक कारणीभूत आहेत की ज्यांनी जनमानसामध्ये खेळ रुजवला. आणि हा. खरं तर एक आदर्शच म्हणता येईल. अनिल भुते सर राहोत किंवा इतर कोणीही राहोत, खरं तर हेच आमचं आणि समस्त कबड्डी प्रेमींचा प्रेरणास्त्रोत असंच म्हणता येईल. तर अनिल सर तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, आता बरेचसे चांगले क्वालिफाईड पर्सन आहे अशा गेम खेळायला धाचत नाहीत, म्हणजे समोर येत नाही.
पण आमच्यामध्ये आता तुम्ही बघाल तर एक नरेंद्र दाभोळकर होते, ज्याच्यासोबत मी खेळलेलो आहोत साताऱ्यात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ते एक डॉक्टर होते. आणि नंतर मी आता प्रोफेसर हेड म्हणून रिटायर झालेलो आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधून. आणि मी जवळजवळ 37 वर्ष प्रोफेसरशिप केल्यानंतर पुन्हा 11 वर्ष प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला देखील प्रोफेसर होतो. आणि आता जुलै 19 ला मी रिटायर झालो ऍट द एज ऑफ 71. तर 2 वर्ष झाले मला रिटायरमेंट होऊन. आय एम रनिंग 73. आणि मला सध्या अजूनही काही त्रास नाहीये. नक्कीच सर, कारण आमच्या खेळ विदर्भातलं एक गाव असं होतं की ज्याला आपण तुम्ही कबड्डीचं पंढरपूर म्हणा, ते म्हणजे दिग्रस. ते साबा पाटील म्हणून होते. ते दिग्रसला इतक्या छान टुर्नामेंट व्हायच्या आणि तुमचे पुण्याचे, साताऱ्याचे, बॉम्बेचे सगळे चांगले चांगले प्रोफेशनल टीम्स यायच्या आणि तिथे फारच मजा यायची. त्या टुर्नामेंटमध्ये शेवटी फायनल मध्ये आम्ही हारत होतो 2-3 पॉईंटनी आणि मी एकटाच पाठीत राहिलो होतो. मला ते आठवतं म्हणून मी सांगायला लागलो की त्या एका शेवटल्या एंट्रीमध्ये मी 6चे 6 गडी आउट करून 2 गुण लोनचे असे 8 गुण एका एंट्रीमध्ये मिळवले. आणि तिथे गॅलरी होती पूर्ण बासड्यांची सभोवतीकडे. आणि तुम्हाला माहिती आहे त्या शेंगा मिळतात भाजलेल्या, अशा तव्यावर रेतीत गरम केलेल्या त्या शेवया, त्या पेपरच्या द्रोण मध्ये असं द्रोण असायचं, त्यात ते लोक खायचे. तर ती संपल्याबरोबर ते पूर्ण पटांगण त्या शेंगांच्या पुड्यांनी भरून गेलेलं होतं. ती आठवण मला आता आली दिग्रसच्या टुर्नामेंटमध्ये. नक्कीच सर, खरं तर हेच खेळाडूचं एक कौतुक असतं आणि हेच त्यांच्या खेळाची पोहोचपावती असते सर. आणि सर, खरं तर तुम्ही आज वेळात वेळ काढून स्पोर्ट्स इंडियाच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमात इथे उपस्थित राहून तुम्ही तुमचा अनुभव इथे कथन केला आणि त्यातून नक्कीच अनेक असे खेळाडू प्रेरणा घेतील. सर्वात महत्वाचं सर, दुखापतीच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही आज मार्गदर्शन केलंय संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, हे अनेकांना नक्कीच उपयोगी पडणार आहे सर. तर तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि तुम्ही तुमचे बहुमूल्य असं मार्गदर्शन इथे आपल्या खेळाडूंना केलं, प्रेक्षक वर्गाला केलं, त्यासाठी तुमचे एकदा पुन्हा धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आणि आता वेळ झालेली, आपण आताच अनिल सरांकडनं ऐकून घेतलं त्यांच्या खेळाच्या बाबतीमध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे काही आज मार्गदर्शन केलं दुखापतींच्या बाबतीमध्ये, ते नक्कीच एक मार्गदर्शक भूमिका आपल्या खेळाडू प्रेक्षकांसाठी देऊ शकतील. आणि आता याच्यावरतीच एक सारांश मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे. नमस्कार डॉक्टर, तुम्ही खूपच उत्तम बोललात आणि खरं तर म्हणजे तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल सांगण्यासाठी मलाही आता खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आहे. कारण प्रमुखतः मला जे असं म्हणायचं आहे की आपल्याकडे म्हणजे तुम्ही ज्या काळामध्ये तुम्ही क्रीडा क्षेत्र हे तुमचं एक म्हणजे तुमच्या सगळ्या करिअर किंवा प्रोफेशनच्या व्यतिरिक्त अजून एक क्रीडा क्षेत्र पण तुम्ही निवडलं होतं. त्या काळात अभ्यास आणि क्रीडा क्षेत्र म्हणजे कबड्डी किंवा बाकीचे सगळे खेळ जे तुम्ही खेळत होतात, त्याचं जे तुम्ही त्याचं जे बॅलन्स तुम्ही राखलं ते सगळ्यात महत्वाचं मला खूपच म्हणजे प्रकर्षाने जाणवलं की त्या काळात तर तुम्हाला जास्त आव्हानं होती किंवा कारण खेळाला त्या काळात इतकी फारसं त्याला खूप असं प्राधान्य दिलं जायचं नाही घरामध्ये. त्यामुळे प्रमुखपणे फक्त अभ्यास आणि चांगला करिअर करणं एखाद्या आणि त्या करिअर मध्ये तुम्ही आज डॉक्टरेट केलं म्हणजे खूपच आज अतिशय उत्तुंग कामगिरी तुम्ही तुमच्या अकॅडमिक करिअर मध्ये केली आहे. त्यानंतर आपण मेडिकल कॉलेजमध्ये प्राचार्य होतात, तिथून रिटायर झाल्यानंतर पुन्हा प्रायव्हेट कॉलेजमध्ये अजून 13 वर्ष जवळजवळ तुम्ही काम केलं.
म्हणजे प्रदीर्घ कालावधी असा तुम्ही तुमच्या करिअरचा प्रोफेशनल करिअरचा Professional. केला. हो. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जे काय कबड्डीचं करिअर केलं ते मला वाटतं खूपच कौतुकास्पद आहे. कारण त्याच्यामध्ये जे काय तुम्ही त्या कबड्डी खेळताना किंवा हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित असताना तुम्हाला जे काय शारीरिक दुखापती झाल्या त्या खूपच म्हणजे त्याला सामोरं जाणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं, मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित टिकवणं आणि पुन्हा त्याचा समतोल राखत पुढची वाटचाल करणं ही खूप मोठी आव्हानं मला वाटतं तुमच्याकडे होती, तुमच्या समोर होती. पण ती तुम्ही अगदी लीलया पेलली असं मला वाटतं. कारण एवढा मोठा एक म्हणजे छोट्या छोट्या बारीक खर्चटणं वगैरे हे तर तुम्ही नमूद केलं की हे तर कित्येक वेळा झालं आहे. अजूनही त्याचे साईन आमच्या इकडे आहेत, ते इकडे तिकडे अजूनही डागा आहेत. बरोबर आहे. खरंच असतीलच. नक्कीच नक्कीच. कारण त्या दुखापती म्हणजे त्या ग्राउंडवर होणाऱ्या दुखापती म्हणजे काही साध्या नव्हेत. शेवटची जी अगदी अतिशय तुम्हाला जेव्हा खूप गंभीर दुखापत झाली तुमच्या मानेला, तेव्हा मात्र तुम्हाला एक असा थोडासा अनफॉर्च्युनेट एक निर्णय आपण घेतला आणि कबड्डी सोडली. पण कबड्डी सोडण्याच्या आधी मला वाटतं तुम्ही इतकी उत्तम कामगिरी केली होती की शिवछत्रपती पुरस्कार हा जो एकदम अतिशय सन्मानाचा पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातला आणि अत्युच्च पुरस्कार आहे आपल्या राज्यस्तरावरचा, तो तुम्हाला मिळाला होता. तर नक्कीच म्हणजे तुम्ही तुमचं 100% तुमच्या प्रोफेशनल करिअरला आणि क्रीडा क्षेत्रातल्या करिअरला दोन्हीकडे 100% तुम्ही दिलं. दिलं आणि उत्तुंग यश त्याच्यामध्ये मिळवलं. तर तुम्ही आता बोलताना जे म्हणलात की अर्जुन अवॉर्ड तुम्हाला मिळवायचं होतं, जे की राष्ट्रीय स्तरावरचं पारितोषिक आहे, पुरस्कार आहे. पारितोषिक म्हणजे पुरस्कार आहे. छोटा शब्द झाला, पुरस्कार म्हणायला पाहिजे. तर पुरस्कार तुम्हाला तो मिळवायचा होता, पण एक मोठं आव्हान तुमच्या समोर निर्माण झालं एक मानेच्या दुखापतीचं आणि त्यामुळे आपण ते मिळवू शकला नाहीत. पण मला वाटतं की ते मिळालं असतं तर खरंच आयुष्यातला तुमचा आनंद अतिशय द्विगुणित झाला असता आपला. पण बरोबर. ते नाही मिळालं तरी तुमचं आज प्रोफेशनल करिअर इतकं उत्तम रीतीने घडलं. आज शारीरिक सौष्ठव म्हणजे शरीर सौष्ठव मिळवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही तुम्ही आता तुमचा अनुभव सांगितला की हे तुम्ही सगळं क्रीडा क्षेत्रामध्ये असल्याने तुम्हाला कळलं की आपल्या शारीरिक जे म्हणजे तुम्हाला जर रोगमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय काय केलं पाहिजे आणि ते सगळं तुम्ही व्यवस्थित तुमच्या दैनंदिनीमध्ये अवलंबल्यामुळे आज 73व्या वर्षी पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रोग नाहीयेत. म्हणजे आज स्पेसिफिकली डायबिटीस किंवा हायपरटेन्शन प्रेशर हे साधारणपणे खूप असे म्हणजे खूप कॉमन रोग आहेत. कॉमन झालंय. कॉमन म्हणजे आता ती ऍक्च्युअली ऍक्सेप्टेड झालंय की हे होऊ शकतं, म्हणजे हे हा. होतच. वयाच्या 50 खाली लोकांना व्हायला लागल्या, हा लोकांना यंग लोकांना व्हायला लागल्या. करेक्ट. पण ते तुम्ही ते सगळं व्यवस्थित शरीराची पण उत्तमपणे काळजी घेतली. डाएट, न्यूट्रिशन, व्यायाम आणि हे सगळं समतोल राखत तुम्ही आज चांगलं आज तुम्ही हेल्दी आहात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज अशीच तुम्हाला असं अजून आरोग्यमय आयुष्य पुढेही लाभो आणि तुम्हाला खूप सुख समृद्धी पण मिळो तुमच्या आयुष्यामध्ये. परिपूर्ण तुमचं आयुष्य राहो ही आमच्या स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मला एक वाटतं की तुम्ही आज तुमच्या या सगळ्या म्हणजे तुमचे आपलं जे चर्चासत्र झालं त्याच्यातून तुम्ही खूप चांगला संदेश आता नवीन पिढीला, नवीन उभरत्या खेळाडूंना दिला आहे की एक तर तुम्ही काही झालं तरी नकारात्मकतेला तुम्हाला बाजूला सारताच आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला इतकी उमेद ठेवायला पाहिजे की शेवटी तुम्ही सकारात्मकपणे विचार करून तुम्ही रोजच्या परिस्थितीला, ज्या अवघड आव्हानांना तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर ओव्हरकम करून तुम्ही स्वतःचं करिअर व्यवस्थित पुढे नेलं पाहिजे. आणि जर आपण हे सगळं आपल्या
आयुष्यात पाळलं तर जे आम्ही म्हणतो की आज म्हणजे थोडक्यात आज आम्ही म्हणतो की जेव्हा प्रो कबड्डी चालू झाली आहे किंवा IPL सुरू झाली किंवा कुठल्याही खेळाकडे आता जर बघितलं जातं तर ते स्पोर्ट्स इकोसिस्टीम म्हणून बघितलं जातं. पण मला वाटतं त्या स्पोर्ट्स तुमच्या वेळा इतकी ते स्पोर्ट्स इकोसिस्टीम हा खूप कन्सेप्ट काही रुजू झालेला नव्हता. त्यामुळे मला वाटतं सगळ्या भूमिका मोस्ट ऑफ द भूमिका तुम्हीच तुमच्या निभावल्या. स्वतःच डायटिशियन झाला, स्वतःच न्यूट्रिशनिस्ट झालात, स्वतःच सायकोलॉजिस्ट झाला की नाही स्वतःची स्वतःला उमेद द्यायला पाहिजे. तर ही सगळी भूमिका तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने निभावली. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत असे खूप जे अनुभवी खेळाडू आहेत की जे 80, 85, 90 आणि 70च्या या तीन चार दशकांमध्ये खेळले असे अनेक लोक आतापर्यंत कबड्डीच्या निमित्तानं या स्पोर्ट्स इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेले आहेत. तर मला वाटतं सगळ्यांनीच ह्या सगळ्या स्पोर्ट्स इकोसिस्टीम स्वतःच अनुभवली आणि स्वतःला उभारी देऊन त्याच्यातून मार्ग काढला. तर आज तुम्ही जे आलात आणि कबड्डीची खूप छान माहिती दिली. तुमचं कबड्डीतील करिअर आणि तुमचं प्रोफेशनल करिअर याची उत्तमपणे सांगड कशी घातली याचं उत्तम मार्गदर्शन तुम्ही केलं. आणि हे सगळं जर आपण पाळलं तर आपण कसं अग्रेसर होऊ, आज देश म्हणून आपण खेळामध्ये कसं अग्रेसर राहू याच्याबद्दल पण तुम्ही एक चांगला उत्तम संदेश दिला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझी स्पोर्ट्स इंडियाची टीम नेहमी खूप सतत कार्यरत असते आणि जितेंद्र खूप चांगलं एक नेहमीच तो होस्ट म्हणून चांगलं उत्तम काम करतो. श्रीपाद, शुभम, पियुष, मंदार, आणि या सगळे लोक खूप चांगलं काम करतात. तर धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन टू यू फॉर अरेंजिंग ऑल दिस प्रोग्राम. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तर असेच आपला स्पोर्ट्स इंडियाचा स्नेहबंध तुमच्याशी वाढत जावो आणि तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप सगळ्यांतर्फे शुभेच्छा. ओव्हर टू यू. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, आज आपण बघितलं अनिल भुते सरांची जीवनगाथा, यशोगाथा आणि सोबतच त्यांचा कारकिर्दीचा प्रवास. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं दुखापत ह्या विषयावरती, कुठली काळजी घ्यायला हवी, कुठली नव्हे ती. खरं तर दुखापत ह्या टाळता न येणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या काही प्रमाणामध्ये कमी करता येऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं. आणि त्यांचाच ह्या मार्गदर्शनाचा एक फायदा नक्कीच खेळाडूंना होईल. आणि असंच स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून संवाद मातीतल्या खेळाडूंचा या कार्यक्रमादरम्यान असे अनेक खेळाडू त्यांचं मार्गदर्शन आपण आपल्या प्रेक्षक वर्गांना आपण मिळवून देतोय. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन विषयासह, नवीन वक्त्यांसह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, काळजी घ्या, कारण अजूनही कोरोना गेलेला नाही. तर आवश्यक असेल, जास्त गरजेचं असेल तरच बाहेर पडा, नाहीतर थांबा. धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा तुमचंही धन्यवाद, तुम्ही वेळ देऊन इथे आलात. तर मित्रांनो, हाच कार्यक्रम आपण फेसबुकच्या स्पोर्ट्स इंडी या पेजवर पुन्हा पाहू शकतायत. आणि सोबतच आमच्या युट्यूबच्या चॅनललाही हा एपिसोड अपलोड करण्यात येईल, तर तुम्ही तिथेही तो पाहू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी.